रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। तर मागच्या वेळेस आपण जीडीपी म्हणजे काय हे समजून घेतलं होतं की ओव्हरऑल ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय आहे, भारताची स्थिती त्याच्यामध्ये काय आहे, भारताची लेवल कुठल्या स्टेजला आहे हे आपण समजून घेतलं होतं। आज आपण एक खूप इंटरेस्टिंग टर्म समजून घेणार आहोत। तर रेपो रेट म्हणजे काय पहा की आपण रेपो रेट जो आहे तो बऱ्याचदा पेपरमध्ये वाचत असतो की आरबीआयने रेपो रेट कमी केले, आरबीआयने रेपो रेट आहे तिथे अनचेंज ठेवलेले आहेत, रेपो रेट वाढवले। तर हे फायनान्सच्या पेजवर आपण वाचतो, पण आपल्याला नक्की या रेपो रेटमुळे नक्की काय फरक पडतो आपल्या इकॉनॉमीवर, आपल्या ह्याचा आपल्याला काही अंदाज नाही। तर मी आज साध्या भाषेत हे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे। तर रेपो रेट जो साध्या भाषेमध्ये पहा की रेपो रेट म्हणजे जसं आपण बँकांकडून व्याज घेतो वा आपण बँकांकडून कर्ज घेतो तसं बँकांनाही कुठून तरी कर्ज घ्यावं लागतं, बरोबर। बँका काही आपल्या खिशातून आपल्याला पैसे देत नाही। बँकांचं काम काय असतं की बँका आपल्याकडून किंवा आरबीआय कडून पैसे घेतात आणि ते आपल्याला कर्जाच्या स्वरूपात वाटतात। हे साधं बँकांचा एक बेसिक जो काम आहे हे आहे की बरोबर। तर आरबीआय काय करतं की हा जो बेस रेट, हे पैसे किती रेटने घ्यायचे हे हा जो इंटरेस्ट रेट आहे तो म्हणजे रेपो रेट। अगदी साध्या भाषेमध्ये रेपो रेटचा अर्थ हा आहे की जेव्हा बँकांना काही शॉर्ट टर्मसाठी पैसे द्यायचे असेल तर ते काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज त्यांच्याकडे लेन ठेवून म्हणजे त्यांच्याकडे गहाण ठेवून बँका आरबीआयकडून पैसे घेतात। पण इतर वेळी जेव्हा बँकांना पैसा हवा असतो त्यावेळी बँका काय करतात की आपल्याकडून जे डिपॉझिट्स घेतले जातात, बरोबर। तर ह्या डिपॉझिट्सला तुम्ही जर पाहिलं असेल, आता सध्याचा जो रेपो रेट आहे तो साधारणतः 6.25% आहे। मागच्या जस्ट फेब्रुवारीमध्ये आरबीआयने रेपो रेट 0.25ने कमी केला, म्हणजे 0.25ने कमी केला। जो 6.5% होता मागच्या जवळपास 2 वर्षापासून, जो 6.5%चा रेपो रेट होता तो मागच्याच महिन्यामध्ये रेपो रेट आरबीआयने कमी केला, बरोबर। तर त्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल की साधारणतः आपले जे काही बँकांच्या एफडी आहेत त्या साधारणतः 6-6.5च्या रेटमध्ये आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट रेट मिळतो, म्हणजे हा झाला बँकांना पैसे मिळण्याचा रेट। आता बँका त्याच्यावर काय करतात की 2-2.5% त्यांचं मार्जिन ऍड करतात अर्थात, आणि मग आपल्याला त्या जे काही आपला ईएमआय आहे तो ईएमआय किंवा जे काही म्हणजे आपलं जे काही होम लोन जे आहे तर ते होम लोनचा जो काही इंटरेस्ट रेट असतो, कार लोन आहे, ऑटो लोन आहे, जे काही आपले लोन असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याच्यावर जो काही इंटरेस्ट आकारला जातो तो याच्यानुसार आकारला जातो। बेसिकली हा बेस रेट त्याच्यासाठी असतो। त्यामुळे आता झालंय काय की तर ह्या रेपो रेटचा नक्की रोल काय आहे आपल्या अर्थशास्त्रामध्ये। तर जेव्हा म्हणजे रेपो रेट म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या हातामधले किंवा आपल्या सेंट्रल बँकच्या हातामधलं खूप मोठं एक शस्त्र आहे की ज्याच्यामधून आरबीआय ठरवतं की आपली जी इकॉनॉमी जी आहे, आपले जे अर्थचक्र आहे की ते जोरात फिरवायचं का हळूहळू फिरवायचं साध्या भाषेमध्ये, बरोबर। तर पहा की जेव्हा रेपो रेट कमी असतो, ओके, जसं की कोरोनाच्या नंतर साधारणतः जवळपास 2-2.5 वर्ष फक्त 4%चा रेपो रेट होता। त्यामुळे झालं काय की कोणी म्हणजे कोणालाही घर घ्यायचं असेल तर त्यांना जे काही लोन घ्यायचं आहे ते सोपं झालं, बरोबर। त्यांना कार घ्यायची ते सोपं झालं, बरोबर, कारण त्यांना कारण 4% जर रेपो रेट आहे तर मिळणार लोन पण आहे त्या कमी दराने मिळणार आहे। तर त्यामुळे ते विचार करणार की अरे ही मी आज घर खरेदी करू शकतो, मी कार खरेदी करू शकतो, किंवा ईएमआय त्यांना कमी बसणार, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये पैसाही खेळता राहणार। त्यामुळे ते बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर म्हणजे हॉटेलिंग आहे किंवा मूव्हीज पाहणं आहे किंवा फिरणं आहे, या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, इतर काही खरेदी जी आहे म्हणजे अदर दॅन इन्व्हेस्टमेंट, ते खरेदी करण्याचा विचार करणार, कारण त्यांच्या हातामध्ये पैसा असणार खेळवायला, कारण ईएमआय जो आहे त्या ईएमआयची व्हॅल्यू कमी असणार। सो यामुळे काय होतं बेसिकली की आपलं जे अर्थचक्र आहे ती जोरात फिरायला लागतं साध्या भाषेमध्ये, ओके। आणि यामुळे होतं काय की शेवटी जेव्हा अर्थचक्र जास्त फिरायला लागतं म्हणजे डिमांड वाढते। आपण जे लहानपणी शिकला आहे की मागणी आणि पुरवठा, तर तिथे त्याचा रोल इथे येतो की डिमांड आणि सप्लायचा जो खेळ आहे की डिमांड वाढतं, कारण लोकांच्या हातामध्ये खेळणारा पैसा वाढतो, कारण रेपो रेट कमी असल्यामुळे व्याज दर कमी असल्यामुळे ईएमआय कमी होतात आणि मग त्यामुळे खेळणारा पैसा वाढतो, आणि मग त्यामुळे होतं काय की इन्फ्लेशन वाढायला लागतं,
बरोबर. तर इन्फ्लेशन वाढल्यामुळे काय होतं, म्हणजे महागाई, इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढायला लागते आणि महागाई म्हणजे वस्तूंचं जी डिमांड आहे ती जास्त होते आणि सप्लाय साधारणतः तेवढाच असतो. त्यामुळे जे आहे इन्फ्लेशन वाढायला लागतं आणि मग यामुळे आरबीआय काय करतं की परत एकदा रेपो रेट वाढवायला सुरू करतं. बरोबर. तर जसं मागच्या 2020 ते 22 पर्यंत रेपो रेट हा फक्त 4% होता, तो परत एकदा आरबीआयने वाढवत 6.5% आणून ठेवला, दर 3 महिन्याने वाढवत आणि मग साधारणतः तो मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून, जवळपास 2 वर्षापासून तो साधारणतः 6.5% होता. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आपली जी ओव्हरऑल इकॉनॉमीची जी ग्रोथ आहे, त्यामुळे ती तुम्ही जर पाहिलं असेल की जीडीपीची ग्रोथ जी आहे ती मागच्या या क्वार्टरमध्ये म्हणजे डिसेंबर 2024, ओके, यामध्ये आपली जीडीपीची ग्रोथ खूप कमी आली. ओके. या म्हणजेच काय की वाढलेल्या रेटमुळे सगळे लोक जे हैराण झालेले आहेत आणि यामुळे त्यांच्या हातामधला खेळणारा पैसा कमी झालेला आहे. ओव्हरऑल ज्या काही कंपन्या असतात, कंपन्यांनाही जे काही व्याज मिळतं तेही खूप त्यांना हाय इंटरेस्ट रेट भरावा लागतो. त्यामुळे त्यांचीही ग्रोथ कुठे ना कुठे कमी होते यामुळे. कारण त्यांना कुठली कंपनी, आता सध्या एशियन पेंट्स जरा, तर एशियन पेंटला जर त्यांना कंपनी मोठी करायची तर त्यांना कुठेतरी कर्ज काढावं लागतं आणि त्या कर्जावर त्यांना मग जास्त इंटरेस्ट रेट भरावा लागतो. मग त्यावेळी अशा वेळी जेव्हा हाय इंटरेस्ट रेट एन्व्हायरमेंट असतं त्यावेळी कंपन्या काय करतात की त्यांचं जी काही ग्रोथ रेट जे आहे, कॅपेक्स म्हणतात त्याला, कॅपिटल एक्सपेंडिचर, ते कमी करतात आणि यामुळे होतं काय की कंपन्यांची ग्रोथ हळूहळू कमी होते. तर ही परिस्थिती मागच्या 2 वर्षामध्ये जास्त प्रमाणात वाढली होती. म्हणजे आपला आत्ताचा जो जीडीपी आहे तो त्यामुळे खूप कमी आला. ही जी क्वार्टरली जो रिव्ह्यू घेतला गेला त्यामुळे जीडीपीची ग्रोथ कमी आली गेली आणि यामुळे मग आता काय केलं की आरबीआयने हळूहळू आता इंटरेस्ट रेट कमी करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने रेपो रेट जो आहे तो खूप सुंदर साधन आहे की जीडीपीची ग्रोथ वाढवायची किंवा कमी करायची. हे आरबीआय आपल्या सेंट्रल बँकेच्या हातातलं खूप चांगलं साधन यामध्ये आहे. आपण पाहिलं की याच्यामध्ये म्हणजे मार्केटमधली लिक्विडिटी कशी हँडल करायची हे रेपो रेटमधनं आरबीआय ठरवतं. आणि जसं मी म्हटलं की जे काही इंटरेस्ट रेट आपले कमी होतात किंवा जास्त होतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये येणारा EMI कमी होतो, आपल्या हातामध्ये येणारा पैसा त्यामुळे कमी राहतो. म्हणजे साधं पहा ना की इंटरेस्ट रेट जास्त असेल तर आपल्याला त्यावेळी जास्त EMI भरावं लागेल आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये येणारा पैसा कमी होईल. दुसरं म्हणजे की इकॉनॉमी ग्रोथ, जसे मी म्हटलं की आपली या परिस्थितीमध्ये हाय इंटरेस्ट रेट एन्व्हायरमेंटमध्ये कमी होते, लो इंटरेस्ट रेटमध्ये जास्त होते. तिसरं म्हणजे इंडस्ट्रियल, म्हणजे कॅपेक्स आहे, जे कंपन्या आहे ते त्यांची जी कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे तेही या परिस्थिती हाय इंटरेस्ट रेटमध्ये कमी करतात, लो इंटरेस्टमध्ये जास्त करतात. आणि चौथं म्हणजे इन्फ्लेशन, जेव्हा ग्रोथ खूप जास्त वाढायला लागते त्या म्हणजे जेव्हा डिमांड खूप वाढायला लागते लो इंटरेस्ट रेटच्या एन्व्हायरमेंटमध्ये, कमी रेपो रेट असल्यामुळे हा एक ॲडव्हर्स इफेक्ट आहे बेसिकली. म्हणजे इकॉनॉमी तर आपल्याला ग्रो व्हायला हवी पण महागाई पण आपल्याला कमी हवी, तर तो हा एक ॲडव्हर्स इफेक्ट होतो की महागाई वाढायला लागते. मग त्यावेळी आरबीआय रिव्हर्स रेट चालू करतो अशा पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपण एक काही गमतीशीर फॅक्ट्स पाहूया की हिस्टॉरिकल आपला जो काही इन्फ्लेशन, जो काही जीडीपीचा जो रेट होता तो तुम्ही पाहिला तर तो साधारणतः मागच्या 10 वर्षामध्ये आपण इथे अभ्यास केला. हिस्टॉरिकल जीडीपीचा मागच्या 10 वर्षाचा अभ्यास केला तर पहा की 2000 साधारणतः 15ला जो 7.5% जो जीडीपी होता तो कमी करत करत हळूहळू 2020 पर्यंत मी जसं म्हटलं 4%वर आला होता. आणि हा जो सगळ्यात गोल्डन म्हणजे इथे मार्केटने खूप चांगल्या पद्धतीने बुलरन दिला होता आणि हे जवळपास ही जे आहे 2 वर्षाचा पिरियड खूपच जबरदस्त होता. आणि मग त्यानंतर हा जो आहे तो डिफिकल्ट फेज आहे. प्रत्येक अर्धा 0.25 ने इथे ग्रो करत गेला जो काही इंटरेस्ट रेट आहे. आणि जसं मी म्हटलं की मागच्या 2 वर्षापासून जीडीपी जो काही रेपो रेट होता तो सेम लेवलला होता आणि आता कुठे पहिल्यांदाच आरबीआयने हे पाऊल उचललेलं आहे की त्यांनी 0.25 ने आपला जो काही रेपो रेट आहे तो कमी केलेला आहे. बरोबर. तर हा आहे आपला हिस्टॉरिकल रेपो रेट. आणि दुसरं जे आहे ते आपण इथे पाहूया की वेगवेगळ्या देशांमधले रेपो रेट काय आहेत. म्हणजे तर इथे तुम्ही पाहू शकता की G20 कंट्रीज मी घेतलेल्या आहेत आणि ह्या G20 कंट्रीजमध्ये जो वेगवेगळा रेपो रेट आहे, ओके, याच्यामध्ये इंडिया जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः इथे इंडिया 6.25% आपल्या इथे रेपो रेट आहे. बरोबर. इंटरेस्ट रेट जो आहे तो.
ओके. आणि त्याच जागी जसं मी बऱ्याचदा माझ्या इन्व्हेस्टर्सला सांगत असते की स्वित्झर्लंडमध्ये तर 0.25% आहे आणि जापानमध्ये म्हणजे जेवढं साधं धरा की जेवढं सिक्युअर्ड कंट्री असते ना तर तेवढी दुसऱ्या भाषेत असंही याचा अर्थ आहे बरं का, की जेवढी सिक्युअर्ड कंट्री आहे, जेवढी डेव्हलप्ड कंट्री आहे तेवढा त्यांचा रेपो रेट जो आहे तो अगदी कमी असतो. कारण तिथे ग्रोथ व्हायला, डेव्हलपमेंट व्हायला काही फारसा स्कोप नसतो. ते ऑलरेडी दे आर लाईक सॅच्युरेटेड कंट्रीज. सो तशा पद्धतीने अमेरिकेमध्येही देखील फक्त 4.5% इंटरेस्ट रेट आहे. आणि सगळ्यात म्हणजे टर्कीचा 42% आत्ता तिथे रेपो रेट आहे. इथे रशियाचं एक फॅक्ट्स पहा, रशियाचा 21% आहे. त्याच्याखाली अर्जेंटिना 29% आहे. अभ्यास करा की याचा नक्की काय असेल. अभ्यास करून मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमचं जर काही प्रश्न असतील तर तेही त्याच्यामध्ये कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तर आशा करते की दिलेली माहिती आणि फॅक्ट्स तुम्हाला आवडले असतील. तर नक्की व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.